रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज राजाराम पाटील यांचा एक लेख आगरी कोळी भंडारी कुणबी ओबीसी आरक्षण जातनिहाय जनगणना आणि शूद्राची मानसिकता या संदर्भात लिहिलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र नोंद असताना ओबीसीसाठी स्वतंत्र आखाडा ठेवण्यात आलेला नाही. ओबीसीची अचूक लोकसंख्या समोर यावी आणि त्यानुसार सामाजिक न्यायाची धोरणे आखली जावी यासाठी जातनिहाय गणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम असलाच पाहिजे या मागणीसाठी देशभर ओबीसी एकजुटीने लढा उभा करत आहे. ओबीसीमध्ये अनेक जाती देशात असल्याने वेगवेगळ्या ओबीसी जातीचे नेते आपापल्या जातीचे नेतृत्व हाती घेऊन या लढ्यात सहभागी होत आहे. या सर्व नेत्यांचे मी राजाराम पाटील आगरी जातीतील कोकणातील एक छोटा कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो. त्यांच्या प्रयत्नाने धडपडीने अभिनंदन करतो. माझ्या आगरी कोळी जातीसह दुसऱ्या ओबीसी जातीच्या जागृतीसाठी मी एकत्र येऊन लढण्यास तयार आहे. ओबीसी जातीमध्ये जागरूकता नाही वास्तव आहे. अर्थात ही जागृती करणे अत्यंत कठीण कार्य आहे. विशेषतः ते मनुस्मृतीनुसार चालणाऱ्या वैदिक हिंदू धर्माच्या चिकित्सेनेचे चालणारे धाडसी कार्य आहे. हिंदू धर्मात प्रमुख ठिकाणी असलेल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या बलाढ्य शोषक जातीच्या शोषणातून आपल्या शूद्र ओबीसी जातीला मुक्त करणारा नेता आम्हाला हवा आहे. असा नेता घडविणे म्हणजेच आपल्या मृत्यूला सर्वनाशाला आमंत्रण देणे आहे. मी हे माझ्या अनुभवावरून बोलत आहे. देशातील सर्वसाधारण संपत्ती, जमीन, जंगल, पाणी, समुद्र, शिक्षण, राजकीय सत्ता, धर्मसत्ता, व्यापार केवळ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, उच्चवर्गीय 15% लोकांकडे राहावी. वेद, उपनिषदे, मनुस्मृती, पुराणे, रामायण, महाभारत हे सारे ग्रंथ हाच गुलामीचा संस्कार आमच्या शूद्राच्या अनेक पिढ्यात लागलेला आहे. या हिंदू धर्म शोषणाच्या षडयंत्राला समजून घेणे हे जागृत मनाच्या मनुष्य शक्य आहे. अर्थात धर्माने लादलेली गुलामी हेच आमचे प्रारब्ध नशी कर्मफळ भाग्य आहे अशी मानसिकता असलेले ओबीसीना हिंदू धर्माच्या शोषणाविरुद्ध लढायला लावणारे फारच मोजके नेते आहेत. ऋणवेतात पुरुषसूक्त ते मनुस्मृतीसारख्या हिंदू धर्मशास्त्रांनी सांगितलेली कथा ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मले, क्षत्रिय बाहूतून, वैश्य मांड्यातून आणि शूद्र ओबीसी पायातून जन्मल्या या मांडणीत आम्ही 85% भारतीयांची गुलामी हिंदू विचारवंत मांडत आलेले आहे. ती निवटपणे स्वीकारून आपल्या जीवनाचा स्वनाश करणारे ओबीसी किती आले किती गेले याची गणतीच नाही. परंतु या मानसिक गुलामीत आव्हान देणे ते आई एक विराट पुत्र तथागत गौतम बुद्ध यांनी तसेच भगवान महावीर चार्वाक्य ही 2500 वर्षापूर्वी बंडखोरी माणसे लादली गेली. हे देव नव्हतेच. अलीकडच्या काळात महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अनुयायी असलेले ओबीसी जातीचे अनेक महापुरुष आहेत. परंतु जागेच्या मर्यादेमुळे मी त्या आगरी जातीच्या काही महत्त्वाची नावे सांगत आहे. ओबीसी नेते दिवा पाटील, जनार्दन पाटील आणि जनार्दन कोठेकर यांनी ओबीसी जागृती हिंदू धर्म चिकित्सेने ओबीसी लोकांना संघटित केलेले आहे. मुळात ओबीसी आरक्षण सामाजिक न्याय भारतीय संविधानाची राष्ट्रीय चळवळ आहे. वैदिक हिंदू धर्माने केलेल्या स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र याच्या धार्मिक शोषणामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या पुढारलेल्या उच्चवर्गीय लोकांच्या समपातळीवर जगण्याच्या संधीचे समानतेच्या तत्वाचे न्याय वितरण करणे यासाठी सामाजिक मागासलेपणा आरक्षण खूप मोठ्या संघर्षाने आम्ही मिळवले आहे. आजचा संघर्ष सामाजिक आरक्षण अधिकार टिकवण्याचा आहे. मागासवर्गीय यांचे आरक्षण संपविण्यासाठी सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यातील ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, वैश्य जाती आक्रमकपणे पुढे येत आहे. ओबीसी कुणबी दाखले काढू, घुसखोरी करून पाहण्या क्षत्रिय मराठा जातीचा ओबीसीवर अन्याय, अत्याचार, लूट, शोषण करणे या मनुस्मृती धर्मानुसार क्षत्रिय स्वभाव आहे. धर्माच्या आचरणातून लूट ब्राह्मण सुद्धा करीत आहे. त्याच्या सोबत लोटा, अदानी, अंबानी हे वैश्य लोक आहेत. सत्य सांगितले तरी उच्च जातीचे लोक ज्या घाणेरड्या शिव्या देतात, खास करून आई बहिणीवरील शिव्या पाहता ते स्त्रीविरोधी पुरुषसत्तांक उच्चवर्गीय आहे. त्यावरून ते किती स्वार्थी आहेत. आपली धर्मसत्ता, राज्यसत्ता, अर्थसत्ता या देशावर महाराष्ट्र
कायम राहावी हेच त्या ब्राह्मण मराठी वैश्य मनुस्मृती यांचे ध्येय आहे. आम्ही आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी याचा संघर्ष आमच्या अस्तित्वाचा, संविधानाचा, समतेचा, सामाजिक न्यायाचा संघर्ष आहे. जातीत रंगभेद, वर्णभेद, लिंगभेद, भांडवलदार कामगार याची गुलामी होती ती दूर करण्यासाठी जगातले अनेक मानवतावादी विचार पुढाले. त्यामुळे आज जग सामाजिक न्यायाच्या दिशेने जात आहे. महाराष्ट्रातील मराठा ब्राह्मण वैश्य जातीच्या नेतृत्वास माझा प्रश्न आहे, कधी आगरी कोळी भंडारी कुणबी ओबीसी जातीचे तुमचे शोषण केले आहे का? की उच्च वर्गीय मराठा ब्राह्मण वैश्य आमचे करीता आला आहेत का? सत्य समोर येऊ द्या. जातनीय जनगणना झाली तर कुणाकडे किती जमीन, किती जंगल, किती पाणी, किती सत्ता, किती शिक्षण, किती धर्ममंदिरे, किती उद्योग आहे ते सत्य जगासमोर येईल. सत्याची भीती वाटते म्हणून देशातील 52% गुलाम ओबीसी जातीचा रकाना भाजपा केंद्र आणि राज्य सरकार नाकारत आहे. दुसरीकडे जातीची जनगणना, लोकसंख्या, सामाजिक परिस्थिती पाहता उच्च जाती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य गरीब दाखवून EWS आर्थिक दुर्बल ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत ही हास्यास्पद कथा पुन्हा सांगून लोकसभेतील EVS सत्तेच्या जोरावर EWS आरक्षण घेतले आहे. यात संविधानाची मोडतच झाली. महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषद आजवर डझनभर मुख्यमंत्री, महसूल मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, 150 आमदार मराठ्यांची झालेल्या. त्यांना क्षत्रिय तलवार समोर ब्राह्मणांनी जानवे झोकली. अदानी अंबानी वैश्य पैशासाठी लाचार झाले. शरद पवार अदानीचा भेट आणि कधी SEWC मराठा आरक्षण, कधी EWS मराठा आरक्षण, कधी खोटे कुणबी दाखले काढू ओबीसीची घुसखोरी, तर कधी पुढारलेल्या मराठ्यांना थेट शूद्र ओबीसी दाखलेल्या. हा बालाट्ट धरणाऱ्या सर्वांनी जरांगे पाटील यासारखा असंवेगात मागण्या करणाऱ्या मराठ्यांना सामाजिक न्याय सांगणारा कोण? अर्थात मराठी महाराष्ट्रात सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत, शोषित नाहीत. देशातील विषमता आम्ही समजून घ्यावी. ओबीसींना माझी विनंती आहे, माझे काही चुकले असेल ते सांगा. इंग्रज, पोर्तुगाल, मोगल, फ्रेंच यांचे आक्रमण त्याने लादलेली गुलामी वेगळी होती. त्यासाठी छत्रपती शिवराय यांच्याबरोबर आम्ही आगरी कोळी भंडारी कुणबी ST सारी शूद्र स्त्रिया लढण्यास पुढे होतो. माझ्या स्मृतीने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण मराठा वैश्य शूद्र नसता. मोठा इतिहास लिहिणाऱ्या उच्चवर्गीयांना नवं प्रबोधनपर लेख लिहून लोक चोख उत्तर द्यावी. ओबीसी बनती आणि भवी देशात जातन्याय, जनगणना, विभागाचा समतेचा न्याय, त्यासाठी पैसा साधणे हवे, तुमचे सहकार्य हवे, तुमचा सहभाग हवा हे मी नम्रपणे सांगतो. 2005 पासून पूर कायद्याचे आंदोलन चाललेले आहे. त्यात मी माझा अनुभव सांगतो आहे. आमची जमीन मालकी लढाई ही ब्राह्मण मराठा वैश्य जमीनदारा जाती बरोबर आहे. आंदोलनात आमच्याबरोबर चालणारे कोकणातील कुणबी भूमींचे तर मराठा सत्ताधारी जमीनदार शोषक आहेत. कुणबी मराठा एक नाही. आक्रोश कोकणातील विचारवंत कुणबी ओबीसी नेते लवकरच आमचे मार्गदर्शक चंद्रकांत भावकर ओबीसीसाठी नवे पुस्तक मार्गदर्शन करीत आहेत. वर्तमानात धनगर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण आहे, माई समाजाचे ओबीसी तरुण नेते अॅडव्होकेट ससाणे, कृष्णा ढोले पाटील हे ओबीसीसाठी लढत आहेत. अर्थात ओबीसीचे अनेक तरुण लढत आहेत. ओबीसी नेते विजय वट्टेवार, माझे सहकारी भंडारी नेते मनोज माशेलकर, अनेकांची नावे देणे जागे कठीण आहे. सर्वार्वत माझे खूप प्रेम आहे. विनंती आहे, या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवा. यासाठी मला आपल्या सर्व प्रकारची मदतीची गरज आहे. खाली माझा मोबाईल नंबर देत आहे. उद्यापासून देश वाचवण्याचे पवित्र कार्य या जीवनाच्या शेवटच्या श्वासावर करूया. मृत्यूची भीती नाही, पराभवाची भीती नाही. ज्या मार्गाने फुले शाहू आंबेडकर गेले तीच आम्हा शूद्रांची मोक्षमुक्ती निर्वाण आहे. सहकार्याची अपेक्षा आपला ओबीसी भाऊ राजाराम पाटील यांनी कळकळीचं आवाहन केलेले आहे आणि राजाराम पाटील हे ओबीसीसाठी लढणार आहे. हे लढाऊ नेतृत्वाला आपण सर्वांनी सहकार्य करावे. राजाराम पाटील यांनी ओबीसीच्या व्यथा मांडलेल्या आहेत आणि मराठा आणि ब्राह्मण साहचक कशा प्रकारे ओबीसीला दूर देऊ पाहत आहे. ओबीसीची जातीय जनगणना न करता ओबीसीचं खरं संख्या किती समजून देत नाही. यासाठी जनआंदोलन करण्याचा राजाराम पाटील साहेबांनी घेतलेल्या भूमिकेला आपण सर्व ओबीसीने साथ देऊया. त्या संदर्भात आपली भूमिका काय कमेंट्स करा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. जय महाराष्ट्र, जय भारत.